आज महाराष्ट्राच्या गद्दार शिंदे मंत्रिमंडळाने कोकण किनारपट्टीचं पूर्ण कोकण किनारपट्टी ही दिल्ली हरियाणा येथील धनिकांच्या ताब्यात टाकण्यासाठी जो घाणेरडा प्रकार केलेला आहे, कोकणवासियांचा जो विश्वासघात केलेला आहे, त्याची माहिती मी आपणासमोर आणि आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियांना देऊ इच्छितो। आणि त्यामुळे 4 मार्च हा कोकणसाठी काळा दिवस मानला पाहिजे। ह्या शिंदे सरकारने मागच्या 2 वर्षामध्ये दिल्लीकरांच्या आदेशानुसार संपूर्ण किनारपट्टीवर परप्रांतीय धनिकांचं साम्राज्य कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत। आजपर्यंत हिरानंदानी, दिवान, अदानी यांच्या माध्यमातून शेकडो एकर जमिनी तर विकत घेतल्या आहेतच, परंतु पर्यटनाचा आणि कोकणचा जो झालेला मिलाप ह्याचं गोड वर्णन करून जसं की आम्ही कोकणचे भाग्यविधाते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या गद्दार शिंदे सरकारने दिनांक 4 मार्च 2024च्या GRद्वारे केलेला आहे। कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 4 जिल्ह्यातील केवळ किनारपट्टीच्या नव्हे तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले सुद्धा जे गाव आहेत, अशा पद्धतीने 1635 गाव, अगदी रत्नागिरी नगरपरिषद असेल, चिपळूण नगरपंचायत असेल, राजापूर असेल, लांजा असेल, ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसहित असलेली शहरं आणि 1635 महसुली गाव यावर आता सिडकोचं थेट नियंत्रण येणार आहे। सिडकोच्या अखत्यारीखाली घ्यायचं, परिणामी इथल्या लोकप्रतिनिधींची सुद्धा संख्या कमी झाली आणि नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असलेले जे गाव आहेत त्या गावांवर थेट सिडकोचं नियंत्रण आल्यामुळे त्या ग्रामपंचायतींना सुद्धा दुय्यम दर्जा आता निर्माण होणार आहे। आणि आजपर्यंत सुखासमाधानाने जो गावराठी चालू असायची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, त्या ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर अतिक्रमित करून सिडको आपल्या मनमानी कारभारामुळे ह्या 4 जिल्ह्यातील 1635 गाव आणि त्यांच्या अखत्यारीत असलेली हजारो हेक्टर जमीन हे आता सिडकोच्या थेट नियंत्रणामध्ये येणार आहे। अर्थात सिडकोच्या नियंत्रणामध्ये आल्यानंतर आजपर्यंतचा सिडकोचा अनुभव जर पाहिला तर नवी मुंबई सिडकोने उभी केली, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्ग नगरी ही सुद्धा सिडकोने उभी केली। कवडीमोल किमतीने जमीन ताब्यात घ्यायची, म्हणजे सध्या ह्या सिडकोचं प्राधिकरण तयार करत असताना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोच्या अखत्यारीखाली विशेष नियोजन प्राधिकरण तयार करायचं आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटेल त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन टाकायचं। रिझर्वेशनच्या नावाखाली
शहरातली गावातली जमीन अधिग्रहित करायची आणि काही दिवसानंतर काही कालावधीनंतर विकासाच्या नावाखाली पर्यटनाच्या नावाखाली ती जमीन धनदांडग्यांना विकून टाकायची। अशा पद्धतीचं आजपर्यंत सिडकोची कार्यपद्धती राहिलेली आहे। $1 ट्रिलियन ह्या एका आर्थिक वर्षात न्यायची असल्यामुळे ह्या महाराष्ट्राच्या गद्दार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी कोकणची भूमी त्या धनिकांच्या ताब्यात द्यायची। कदाचित कोकणवासियांकडून $1 ट्रिलियन इतकी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची न्यायला कोकणवासीय पात्र नाहीत, म्हणून दिल्लीकरांना आणायचं, म्हणून हरियाणावाल्यांना आणायचं आणि 1635 गावातली हजारो एकर जमीन त्यांच्या घशात घालायची, व्यापार व्यवसाय उद्योग त्यांच्या हातात घालायचा आणि कोकणला उद्ध्वस्त करायचं। अशा पद्धतीचा कुटील डाव या 4 मार्च 2024च्या GR नुसार ह्या महाराष्ट्र सरकारने केलेला दिसून येतोय। अर्थात हे करत असताना 40(1) जे कलम आहे, मग ज्याला विकास नियंत्रण नियमावली त्याच्या अंतर्गत राबवली जाते, तर 40(1) अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली राबवत असताना आज सिडकोच्या ताब्यात उदाहरणार्थ आता नवी मुंबईचा उल्वे गाव आहे, आत्ता दिलेलं आहे, पूर्ण विमानतळ आणि नवी मुंबई आहे। त्या लोकांना जर विचारलं तर भीक नको पण कुत्रावर, अशा पद्धतीची त्या ग्रामस्थांची अवस्था झालेली आहे। आज ग्रामपंचायतीच्या मार्फत घरबांधणी परवानगी दिली जाते, मोठं असेल तर टिपी मार्फत दिलं जातं, पण उद्या 40(1) अंमल केला तर कोणत्याही ग्रामपंचायतीला घर दुरुस्ती करण्याचं, घर बांधणी करण्याचा जी परवानगी देण्याचा अधिकार आहे तो संपूर्णपणे हिरावून घेतला जाईल। आणि आज ओरोससारख्या गावामध्ये जर गेलो, सिंधुदुर्ग नगरी की जिथे सिडकोचं प्राधिकरण निर्माण झालेलं आहे, त्या ठिकाणी जर घरबांधणीची परवानगी मागायची झाली तर कमीत कमी 1 वर्ष हेलपाटे घालावे लागतात। उद्या हे प्राधिकरण जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलं तर जिल्हावासियांना होणारा त्रास किती असेल ती कल्पनाच करू शकत नाही। म्हणून धनिकांचे प्रोजेक्ट होण्यासाठी कोकण भूमी उद्ध्वस्त करण्याचं कपट कारस्थान ज्या महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने ह्या GRच्या माध्यमातून आखलेलं आहे, त्या शिंदे सरकारला धडा शिकवण्याचं काम कोकणची जनता करेल। पण आम्ही सुद्धा या विरुद्ध प्राणपणाने लढू, या GRची होळी करू आणि कोकण वाचू। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।